चिंचघर मेटकरवाडी यांच्या वतीनं
माहिती आहे माझी मंडळी आहे, निश्चितपणे राग मानणार नाही. मुद्दामून आजही सांगतो या गर्दीमध्ये उपस्थित असतील बरीचशी शाहीर मंडळी आहेत, मी नाव मुद्दामून टाळलेलं आहे. जसा कार्यक्रम पुढे जाईल तसं निश्चितपणे घेतोय. प्रदीप दादा कावनकर मोठे नेतापूर कावनकरवाडी याचकडून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक मित्रांनो आलेलं आहे. वरडणाऱ्यांनी 100 तरी द्यावं, बिनकामाचे ओरडायचं ज्यांनी दिले त्यांचं घ्यायला पाहिजे. म्हणून म्हणायचं काय, लाईट लाईट हा असं सांगा ना. नाही नाही ऐका ना, तुमची ज्या काही शंका असतील, आवाज नसेल, असा गडबड करून बोललात ना मग ते वेगळा विषय होतो. तर एखादं चिठ्ठी घेऊन या, येताना 100 पण आणा, बरं होईल ना. 50 जणांनी ओरडण्यापेक्षा 10 1 रुपया भेटला तरी 100 होईल. ओरडायची गरज नाही. मला सांगा, या ठिकाणी आयोजक आहेत तुमच्या इथं समोर, आजूबाजूला आयोजक आहेत, त्यांना सांगा. निश्चितपणे मला काळजी आहे, रसिक मायबाबांपर्यंत आवाज पोचला पाहिजे, त्यांची काय मागणी आहे ती सुद्धा कळली पाहिजे. त्याबद्दल धन्यवाद तुमचे सर्वांचे. कार्यक्रम ऐकायचा ना, उडवायचा दणका, द्यायचा दणका या. हे वाक्य गेल्या वर्षीपासून उत्तर आहे. तरी आज माझ्या बोलांना आठवण करायची त्यांना इथूनच सुरुवात करायला लावायची. बोल सुरुवात तुमची बरोबर करणार आहे का म्हणायचं आहे का? गुरु थोर म्हणावा की सद्गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार सांगा कोणाशी करावा. विषय काय माझा ऐकत काय म्हणून होतोय शिवडा हो, त्याला सांगा कोण बाहेर येऊन
सरळ मार्ग सरळ मार्ग सोपा नेहमी करावा उपदेश बहुमानाचा जीवनी आचरावा म्हणायचं काय लक्ष असू याच विषयाला अनुसरून पुढस्त होत म्हणून विषय इतका लांबवलाय वारी माझी वेळेतच कळणार काळजी करायची नाही आयोजकांना विनंती आहे हे शांतपणा करतात ना त्यांना थोडंसं थांबवा विनंती आहे माझ्या मित्रमंडळ माझी विनंती आहे आवर्जून शांतपणे कार्यक्रम बघा मजा करणार तुमची निश्चितपणे काळजी नसावी पण डोंट डिस्टर्ब मी आहे नश्वर जगे नश्वर एक ईश्वर आहे नश्वर बिन भाड्याचे घर आहे नश्वर बिन भाड्याचे घर शिवून खाली करावेच लागेल
करील शासन करील शासन करील शासन तुला चित्रगुप्त करील शासन तुला चित्रगुप्त आज तुझे पाहतील आज तुझे पाहतील आज तुझे पाहतील आपले आधी मरून गेलेले आजोबा पंजोबा आपले हात बघतील जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तेव्हा मलाही म्हणायचं मीही जाणार करील शासन तुला चित्रगुप्त आज तुझे पाहतील आज तुझे पाहतील आज तुझे पाहतील आपले गेले स्वर्ग असू द्या नरक असू द्या त्याच्या नशिबी येतो ते आपले आधी गेले आणि म्हणून सोडवाया नाही येईल कोणी सोडवाया नाही येईल कोणी तो जिनी ते भावेच राहते आरणाया नाही येईल जेव्हा तो जिन्यात भावेच राहते आरणाया नाही येईल जेव्हा देह सोडून तुझा शील स्वर्गी हा देह सोडून तुझा शील स्वर्गी जर का झिजला असेल सनमार्गी स्वर्ग तेव्हाच मिळेल देह सोडून तुझा शील स्वर्गी जर का झिजला असेल सनमार्गी पाप पुण्य किती केले आजवर पाप पुण्य किती केले आजवर तो शोक त्याला द्यावाच लागेल सोडाया नाही येईल जेव्हा तो जिन्यात भावेच राहते आरणाया नाही येईल जेव्हा तो जिन्यात भावेच राहते आरणाया नाही येईल जेव्हा तो जिन्यात भावेच राहते आगे नशिबात भाड्याचे घर है आगे नशिबात भाड्याचे घर है मस्ती खाली करावीच लागते काळ न्यायाला येईल जेव्हा सोडला
दुसरा प्रश्न नाही माझाच गणपती. पण तुम्हाला नवीन घ्या नवीन म्हणायचं आहे का बघा. गौरी सुताला त्या गौरी सुताला गणदैवताला तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी. आता शेर जायला एवढा वेळ नाही म्हणून सांगतोय, लोकांनी मला थोडा वेळ दिलाय. तुझा ध्यास देवा तुझं ध्यानी म्हणी, लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी, गुणवर्णी मूर्ती गणेशाची साध्या देवा विषय का बो विषय ओ राज्यवाले विषय घ्या खेडवाल्यांचा. खेड लावलं नाही तुम्हाला आज तर सचिन पवार नाव नाही म्हणत आहे काय म्हणतोय काय गण गण गौरी सुताला गणदैवताला गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. त्या गौरी सुताला गणदैवताला मी करतो ही वंदना वंदना. गणपती जवळ आले मग देवाने सुद्धा ब्रह्मांडामध्ये तयारी केलेली आहे की गणराया तुझे भक्त जण वाट पाहताय. मग गणाने या ठिकाणी तयारी केली आपल्याकडे येण्याची मित्रांनो. आणि ज्या वेळेस गणपतीनं घुंगरू बांधून हा खेळ खेळला त्यावेळेस संपूर्ण ब्रह्मांड निनादून गेलेला आहे. दना दना नाचलाय गणराया माझा. याच खेळामध्ये संपूर्ण 33 कोटी देवाने पुष्पवृष्टी केलेली आहे की तुझ्या भक्तांना भेटून आणायचं आहे. आगमनाचे गण अनेक शाहिरे निघाले. आपली संकल्पना वेगळी असते आणि नेहमी नवीन देण्याचा प्रयत्न व्हाय का. मी असं करतो ही वंदना वंदना. नाचे दादा या ना भांगना, नाचे दादा या ना भांगना, पाय घुंगरू वाजे छन छन छन. नाचे दादा या ना भांगना, पाय घुंगरू वाजे छन छन छन. पण तुला परत यायचं आहे म्हणून म्हणतोय. तुला निरोप देण्यासाठी देव जमले 33 कोटी, देव जमले 33 कोटी, देव जमले 33 कोटी. घेऊन भक्तांच्या भेटी गाठी, घेऊन भक्तांच्या भेटी गाठी, यावे माघारी करतो न पाठी, यावे माघारी करतो न पाठी, यावे माघारी करतो न पाठी. विनंती करती मंगल मूर्ती
देवा तुझ्याच आज्ञे विन हाले ना सृष्टीचं पान म्हणूनच त्या आधी मायेन तुला दिला अग्रपूजेचा मान विघ्न विनायक तो गणनायक घ्या जाणून या स्पंदना स्पंदना नाचे दमाना गणपती दमांदनात नाचलेला आहे इकडं काही लोक सगळे म्हणतात की गणरायानं फेर धरला धरला जरूर धरला रंगमंच तो ब्रह्मांडामध्ये धरलेला आहे मनाचे ढगाला त्याला भांगला पाय घुंगुरू वाजे मधुर चंचला आष्टी क्रिकेट क्लब परवा आष्टी बनत होते आणि बक्षिसाला आष्टी म्हणतात यांची जोडणार आहे मी घेणार घेणार प्रमोद पांगले आष्टी दादा आष्टीवाले कुठे गेलं हा बक्षीस 200 रुपयाचं आलंय श्री प्रमोद पांगले खेळ मिळवले शाहीर अमोलते बरीचशी मंडळी मित्रांनो आहे शाहीरपणा आपला ग्रुप आलेला आहे बरीचशी मंडळी मला येऊन भेटली या ठिकाणी मंगेश दादा आमचे आंबेवाले KSBST क्रिकेट क्लब आष्टी गुरवण आष्टी पूर्ण आष्टी गाव त्यांच्या वतीने पुन्हा एकदा 100 रुपयांचा आवर्जून घेणार फक्त तुम्ही वेळ देणार तर घेणार तुम्ही जर माझी 5 मिनिटं घेतली तर तुमचीच मजा लागणार बघा नवरी बरो नवरा बरो दक्षिणा आम्हाला तेवढीच आहे म्हणून ते तुम्ही ठरवा आता काय करायचं म्हणून मगापासून विनंती घेतो बक्षीस प्रमोद पांगले खेळवले शाहीर अमोलदेव यांच्या माध्यमातून 200 रुपये मिळाले जास्त पाणी पिऊ नका तुम्हाला पाणी पाजायचं आहे ते असं नाही ऐकत राहा बघा गवळण पोहायला बरोबर मस्त गवळण दिली आणि बुवा चिडले बाय सगळा राग माझ्या गल्लीतला काढून गवळण मस्त होती माझी पण बुवाला कळली नाही मॅच होती ऑस्ट्रेलियाला आणि कॅमेरा लावलेली श्रीलंकेत समजत नाही बुवाला गवळण लावलेली मस्त चांगली गवळण चांगला विषय म्हटलं कंसाला म्हणतात कंस झाला कुणाचा वसुदेवाचा साला नाही होणार त्यांचा वसुदेवाचा साला काय करेल हा लांबोरे गाडीवाला आता ह्यांचं नाव लांबोरे चिडलं बुवा एवढं आता मी गवळण गायली त्यांनी म्हणायला पाहिजे होतं कंसा असा म्हणतोय कारण माझी बाजू मी सांगितलं गवळणी म्हणताय कंसाला मग त्याने असं सांगायला पाहिजे होतं त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की यशोदे अरे गवळणी नो या यशोदेवी देवकीची या यशोद्या या वसुदेवानी देवकीची मी 7 मुलं मानले असं त्यांनी विषय द्यायला पाहिजे होता तर ते मला उत्तर काय देतात मी विषय गायला नको लागता हे मला उत्तर देण्याची येऊन येतील कसा जमल बुवा MPSC चपराशी कसं वगैरे ते उत्तर काहीतरी म्हणून म्हणतो परवाची गवळण मस्त बोलायला लागले आज नवीन वा
लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे, ही माझी विनंती आहे. लोकांना काहीतरी मिळालं पाहिजे. निश्चितपणे बाकीचे काही गोष्टी प्रश्न असतील ते 20-20 वर्ष चालू द्या, पण एवढी लोक 30-30, 100-100, 150-150, 200-200 रुपये या ठिकाणी तिकीट काढून येतात. त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी हे नवीन खेळ आणलं शक्तीपुऱ्यामध्ये. मी तुम्हाला 2-4 प्रश्न अधिकच विचारतो, अधिकच देतो विचारतो. आपला कार्यक्रमच तसा. म्हणून सांगतो, विचार करा समोरच्या बुद्धिमत्तेची टेस्ट